हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आता थंडी सुरू होती आहे। थंडीमध्ये भजी खायची मजा काही औरच आहे। कांदा भजी, बटाटा भजी, मेथी भजी, पालक भजी, मूग भजी ही तर आपण नेहमीच करतो, पण आज थोडी वेगळी, अगदी सोपी आणि पटकन होणारी घोसाळ्याची भजी कशी करायची ते आपण पाहूया। चला सुरुवात करूया। घोसाळ्याची भजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे घोसाळी। इथे मी 2 घोसाळी घेतली आहेत, जवळजवळ 1.5 कप बेसन, मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून, 2 टेबलस्पून लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून तांदूळाचं पीठ। आता कसं आहे ना, तुम्ही जर सोडा घालणार नसलात तर तांदूळाचं पीठ घाला, दोन्ही घातलं तरी चालेल, किंवा दोन्ही थोडं थोडं घातलं किंवा नुसता सोडा घातलात, नुसतं तांदूळाचं पीठ घातलं तरी चालेल। मी थोडं तांदूळाचं पीठ आणि थोडा सोडा घालणार आहे, म्हणून अर्धा टीस्पून हिंग, 1 टीस्पून सोडा। सर्वात पहिले आपण भज्यांसाठी बेसन भिजवून घेऊया। बेसन मी काढून घेते, थोडंसं तांदूळाचं पीठ, लाल तिखट। हा काही पदार्थ असा झणझणीत वगैरे करायचा नसतो आपल्याला, त्याच्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। ओवा हातावर क्रश करून म्हणजे थोडासा असा चिरडून घ्यावा, म्हणजे त्याचा छान स्वाद आणि सुगंधही लागतो। ओवा, हिंग आणि सोडा, खायचा सोडा। चवीप्रमाणे मीठ, पाव टीस्पून हळद। आता सर्वात प्रथम आपण ही कोथिंबीर चिरून ह्याच्यामध्ये घालूया। घोसाळी चिरायच्या अगोदर नेहमी बेसन भिजवून घ्या। बेसन जर 5-10 मिनटं भिजलं, सगळे पदार्थ चांगले मुरले एकमेकांमध्ये, तर भजी फार छान लागतात। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेसन पचायला जड असतं, म्हणून त्याच्यामध्ये ओवा हिंग घातलं तर ते चवीलाही छान लागतं आणि आपल्याला पोटाला पचायलाही सोपं जातं। तर याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया। हे घोसाळ्याच्या भज्यांसाठी पीठ भिजवताना किंचित घट्टसरच भिजवा, नाहीतर काय ते घोसाळी एकीकडे होतात आणि ते पीठ एकीकडे होतं। इतर भज्यांप्रमाणे ते एकदम घट्ट चिकटत नाही। आपलं भजीसाठीचं पीठ भिजवून तयार आहे। आपण हे बाजूला ठेवूया आणि घोसाळी घेऊया। सर्वात प्रथम आपल्याला घोसाळं अगदी हलकंसं सोलून घ्यायचं आहे। याची साल फार कचकचीत असते। खूप जास्त पण सोलायचं नसतं, नाहीतर मग ती फार लिबलिबीत लागतात। त्याला किंचित आपल्याला कुरकुरीत खुसखुशीतपणा किंवा क्रंचीनेस ठेवायचा आहे, म्हणून खूप जास्त सोलायची नाहीत। अशीच आपण दोन्ही घोसाळी सोलून घेऊया।
आपली दोन्ही घोसाळी सोलून झाली आहेत. आता कशी कापायची ते बघूया. पहिल्यांदा दोन्ही बाजू कट करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये एक छोटीशी गंमत अशी आहे की तुम्ही जर ही घोसाळी खूप अशी म्हणजे लहानसर असतात, तुम्ही जर ही गोल 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 कापलीत तर भजी फार लहान लहान होतील. हे पहा. पण हेच जर तुम्ही थोडं थोडं तिरकं तिरकं कापलं तर थोडीशी मोठी भजी होतील आणि ती आपल्याला खायला पण बरी पडतात. हे पहा, हे असे गोल गोल कापले तर अगदी छोटे छोटे काप होतात. थोडीशी तिरकी कापली तर असे छान मोठे मोठे काप होतात. तुम्ही जर घोसाळी कापल्यानंतर लगेच भजी करणार असलात तर पाण्यात टाकायची गरज नाही. जर थोड्या वेळाने करणार असला 10-15 मिनिटांनी, अर्ध्या तासांनी, तर मात्र पाण्यात घालून ठेवा, नाहीतर ती काळी पडतील. आता मी ही लगेच करणार आहे म्हणून मी काही पाण्यात घालत नाही. एक घोसाळं आपलं कापून झालं आहे. दुसरं घेऊया. साईडला कट करून घेऊ. अर्धं अर्धं करून घेऊ. तर हे पण मी थोडं थोडं तिरकं तिरकं कापते. हे पहा. आपल्याला पीठ भिजवून 10 मिनटं झाली आहेत. घोसाळी चिरून तयार आहेत. इथे मी कढईत गॅसवरती तेल तापत ठेवलं आहे. आता आपण भजी बनवायला घेऊया. तुम्ही 2-3 तुकडे एकदम टाकू शकता पिठात. व्यवस्थित त्याला सगळीकडून कोटिंग झालं पाहिजे. एका वेळेला फार जास्त नको, 5 ते 6 भजी आपण टाकूया. तर पहा कसं छान फुलून आलं आहे. सगळी भजी छान फुलून आली आहेत. पावसाळ्यात, हिवाळ्यात केव्हाही चमचमीत भजी खावीशी वाटली तर कांदा, बटाटा वगैरे आपण नेहमीच करतो, ही थोडीशी वेगळी. हे पहा, सगळी भजी कशी छान फुलून आली आहेत. थोडीशी लालसर होऊ द्या, मग आपण बाहेर काढूया. हे पहा, सगळी भजी आपली छान लालसर झालेली आहेत, मस्तपैकी शिजलेली आहेत, फुललेली आहेत. आता आपण काढून घेऊया. टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे काही एक्सेस तेल असेल, जास्तीचं तेल असेल तर ते निपटलं जाईल. गरमागरम खमंग स्वादिष्ट घोसाळ्याची भजी खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.